हा चित्रपट केवळ हे नाही सांगत आहे की तुमच्या आतली स्त्री जी आहे तिची मर्दिनी हे पण ओळखा की तुम्ही स्त्री असाल तर तुमच्यामध्ये पुरुषार्थ आहे आणि तुम्ही पुरुष असाल तर तुमच्यामध्ये सुद्धा एक स्त्री आहे. स्त्रियांना मासिक धर्मामध्ये जे सहन करावं लागतं ते पुरुषांना दाखवावं करून सहन. मर्दिनी फक्त महिलांची फिल्म नाही आहे, तर ही पुरुषांची पण फिल्म आहे. जे विनोद ऐकून तुमच्या आईवडिलांना लाज वाटेल की तुम्ही त्यांचे अवलाद आहात असे विनोद करण्यापूर्वी याचा विचार करा की त्यांनी तुमच्यासाठी काय काय केलं. माझ्या वाटेला जाऊ नको हां, मी त्या झुरळासारखं चिरडून टाकेन तुला. मिस्टर इंडियामध्ये जो मोगॅम्बो होता तर तुम्ही मोगॅम्बोच्या नजरेतनं पाहिलं तर त्याच्यासाठी मिस्टर इंडिया विलन आहे नाही का. उगाच घड्याळ बिड्या घेऊन आला माझ्या साम्राज्य तर तसं आहे ना ते. तर तुम्ही ते बघून ठरवा. आई तारी तिला कोण मारी असं म्हणत एक वेगळाच सिनेमा आपल्या भेटीला येतोय. मर्दिनी 3 जुलैला चित्रपटगृहात येतोय आणि मला सुरुवातीला जेव्हा याचं पोस्टर आलं तेव्हाच एक गोष्ट अतिशय छान वाटली, ती म्हणजे प्रत्येकाने या पोस्टरवर आपल्या आईचं नाव दिलं आहे. आणि खरं तर हा आपल्या सर्वांच्याच आईला एक मोठा सन्मान आहे आणि खरंच सर्वांचं कौतुक. यासाठी आज मर्दिनीची टीम आपल्यासोबत आहे. सर्वांचं स्वागत नवशक्तीमध्ये. आणि श्रेयस चारुलता तळपदे, प्रार्थना सोनाली बेहरे, अभिजित नीता खांडकेकर, जितेंद्र शकुंतला जोशी. वाह, क्या बात आहे. खरंच खूप छान वाटलं. म्हणजे ही आयडिया ज्यांची होती त्यांना पण तुम्हाला सगळ्यांना सलाम. ऑफकोर्स द मास्टर माइंड इज हिअर. सो श्रेयस, तूच सांग की हे सगळं तू एक वेगळाच सिनेमा समोर घेऊन येतोस, तूच सांग. सगळ्यात आधी तर म्हणजे आम्ही बऱ्याचदा हे म्हणालो आहे की आईचं नाव कारण सिनेमा आईचा आहे. ओके, सो आईला तो ट्रिब्यूट असायला पाहिजे. आणि बरीच वर्ष आई बरंच काय काय करत असते. आपल्याकडून थोडंफार आपण जर का ते करू शकलो आणि ते दाखवू शकलो तर मला वाटतं तिला जास्त आनंद होतो त्या गोष्टीचा. सो हा एक प्रयत्न आहे तिच्यासाठी. आणि सिनेमा असं आहे की गोष्ट ज्या क्षणी वाचली त्या क्षणी कुठेतरी भावली असं वाटलं की नाही. आणि मला वाटतं गट फील मी म्हणजे सनई चौघडेपासून, पोस्टर बॉईजपासून, बाजीपासून ते आत्तापर्यंत जे काय आम्ही प्रोड्यूस केलं आहे त्यात गट फील खूप इम्पॉर्टंट मानतो मी. तर या बाबतीत पण तसंच झालं की वाचता क्षणी मला कुठेतरी वाटलं की काहीतरी गंमत आहे या गोष्टीमध्ये आणि ती आपण प्रेक्षकांसमोर मांडली पाहिजे. मग त्याच्यावर अर्थात अजून काम सुरू झालं आणि आज फायनली आता आपण रिलीजपर्यंत आलो आहे. सो आईची गोष्ट आहे, आजच्या स्त्रीची गोष्ट आहे, आज जे आजूबाजूला घडतं आहे त्याची गोष्ट आहे. आणि जसं आम्ही म्हणतो की ही गोष्ट आहे एका आईची, तिच्या मुलीची आणि माणसांमध्ये लपलेल्या एका राक्षसाची. सो कधीकधी असं असतं ना की आपल्याला जर का धोका काय आहे ते समोर माहिती असलं तर आपण त्या पद्धतीने तयारी करतो. पण जर का तुम्हाला माहितीच नसेल की हा राक्षस कोण आहे, कुठे आहे आणि तो त्याचा पुढचा वार कुठून होणार आहे तर तुम्ही काय कराल. तर तसंच आमच्या हिरोईनची पण जी गोष्ट आहे ती आधी थिजते, मग ती पळते आणि मग जेव्हा तिची सहनशक्ती संपते तेव्हा ती मर्दिनीचं रूप घेते आणि तिच्यातली देवी आहे ती बाहेर येते आणि राक्षसाचं काय करते ते तुम्ही सिनेमात बघा. सो असा प्रवास आहे तो आणि मला वाटलं कुठेतरी तो रिलेटेबल आहे आजच्या परिस्थितीबरोबर. आणि एकंदरीत असं म्हणजे जो मेसेज द्यायचा आहे तो हा आहे की अर्थात ती देवी आणि तिची शक्ती प्रत्येकामध्ये आहे, स्त्रीमध्ये तर आहेच आहे. तर ती तुम्ही ओळखा आणि ती म्हणजे अगदी सहनशक्ती संपेपर्यंत तिला बाहेर यायची वाट बघू नका, ती दिसू द्या. हे जे राक्षस आजूबाजूला लपून बसले आहेत त्यांना ती दिसू द्या. कारण तसं जर का झालं ना तर कोणाची तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघायची पण हिंमत होणार नाही, जवळ यायची तर खूप लांबची गोष्ट आहे. सो दॅट इज द मेसेज दॅट वी आर ट्राईंग टू गिव्ह. आणि एक मला असं वाटतं की छान सगळे मित्रमैत्रिणीच आहेत सोबत. तुमची म्हणजे अनेक वर्षांची ही टीमच आहे, त्यामुळे ते खूप छान वाटतं आहे. श्रेयस, तुझं असोसिएशन विथ जितू आम्हाला माहिती आहे. प्रार्थनासोबत एक छान ट्युनिंग आत्ता रंगलं होतं तुझी माझीच्या निमित्ताने. पण प्रार्थनाला आम्ही या रूपात कोणीच पाहिलं नाही आहे. सो हाच चॉईस कसा होता आणि हे प्रार्थनाचं हे सरप्राईज तू आम्हाला का तुला द्यावंसं वाटलं, काय विशेष म्हणजे आता जसं तू म्हणतेस की हे सरप्राईज का, तर अर्थात ते एक एलिमेंट प्रोड्युसरला पण असं असतं की प्रेक्षकांना आपण काय नवीन काय वेगळं देऊ शकू. सो त्यांना पण जेव्हा असं त्यांनी बघितलं, टीजर बघितला, ट्रेलर पाहिला आणि त्यांची रिॲक्शन होती की अरे वेगळीच दिसते ही, म्हणजे काहीतरी वेगळा प्रयत्न केला आहे हिनी, तो आपण जाऊन बघूया.
आणि सो दॅट वॉज वन फॅक्टर. दुसरं अर्थात तू जसं म्हणालीस की काम केलं आहे आम्ही 1.5-2 वर्ष एकत्र, तेव्हा तिची स्ट्रेंथ काय आहे ते लक्षात आलं. आणि जे अजयला एक्सपेक्टेड होतं म्हणजे त्या कलाकाराकडनं त्या भूमिकेसाठी ते त्या सगळ्या गोष्टी प्रार्थनामध्ये होत्या आणि मेहनत करायची तयारी होती मुळात. सो जसं अजयचं जे मी बघितलं आहे 1.5 वर्षामध्ये काम करताना की तो करून दाखवतो गोष्टी, तो समजवतो नाही मला असं पाहिजे, हे एक्सप्रेशन पाहिजे. आणि मग ते प्रार्थना आणि त्याचं पण ट्युनिंग मी त्या 1.5 वर्षामध्ये बघितलं आहे की कसं होतं. सो मला असं वाटलं की हू बेटर दॅन प्रार्थना टू प्ले दिस पार्ट. आणि मायरा पण आहे आमची, त्या निमित्ताने परत एकदा ती टीम हो सगळी ती छान एकत्र आली. पुन्हा एकदा ते कुटुंबच दिसतंय मला. तू कोणत्या भूमिकेत आहेस? मी ज्या भूमिकेत आहे ते तुम्ही सिनेमा बघा आणि मग बघा मी दिसतोय का त्याच्यामध्ये. हा, तुला सध्या गाण्यात पाहतोय आम्ही, तेही छान आहे. आता बॅक टू प्रार्थना. जसं मी म्हटलं की तू इतक्या गोड रूपात आम्हाला दिसली आहेस अनेक वेळा आणि ते छान रोमॅन्टिक अंदाजात दिसली आहेस, बबली अंदाजात दिसली आहेस, किंवा आत्ताही सखे ग साजणी वेगळा होता, मग अगं अगं सुनबाई एक वेगळा होता, पण हा पूर्णच वेगळा आहे. तुझा अवतारच वेगळा आहे, अवतारच म्हणेन मी, कारण तो मर्दिनीचा अवतार आहे. क्या बात आहे. तर जेव्हा हे समोर आलं, हे सगळं प्रपोजल समोर आलं असेल, कशा पद्धतीने तू याकडे पाहिलंस? मुळात एक अभिनेत्री म्हणून मला म्हणजे मला आनंद या गोष्टीचा आहे की एक अभिनेत्री म्हणून नेहमी असं वाटत असतं की काहीतरी वेगळं करू, काहीतरी वेगळं करू, पण खूप टाईपकास्ट व्हायला होतं आणि त्यामुळे सेम 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 रोलसाठीच अप्रोच होतो आणि तसेच रोल मिळतात. सो श्रेयस सरांना आणि अजय सरांना असं वाटलं की हे मी करू शकते, इथेच मी जिंकले की वाव, माझ्या डिरेक्टर सरांना, माझ्या प्रोड्युसर सरांना असं दिसतंय की हे मी छान करू शकीन आणि म्हणून त्यांनी हा रोल माझ्याकडे आला. सो मला तर म्हणजे तिथूनच खरी माझी परीक्षा सुरू झाली होती की आता सुरू आहे, काम करायचं आहे, खूप काम करायचं आहे स्वतःवर. आणि जसं तू आत्ता श्रेयस सरांना विचारलंस की ते कुठे आहे दिसत आहे, तर मला असं वाटतं की आज जी मर्दिनी मी पडद्यावर साकारली आहे ना, त्याचं जर श्रेय जात असेल ना तर ते श्रेयस सर आणि अजय सर. त्यामुळे मी जी काय दिसली आहे, जे काय तुम्हाला प्रार्थना बेहरेचं एक वेगळं रूप दिसलं आहे ते श्रेयस सरांमुळे. म्हणजे मी आत्ताचं सांगते, इनफॅक्ट आता एक वाक्य आहे, जे वाक्य आय थिंक आम्ही 5 ते 7 वेळा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या दिवशी जाऊन डबिंग केलं आणि तेव्हा श्रेयस सर नव्हते आणि त्यांना ते कुठेतरी ते कन्व्हिन्स नव्हते. त्यांना असं वाटत होतं की हे मला जसं हवं आहे तसं मिळत नाही. त्याने मला सांगितलं की मला असं वाटतं हे खूपच तुझं, बिकॉज ऑफ माझं अगेन माझी जन्मभूमी गुजरात असल्यामुळे त्यांना असं वाटलं ते खूप गुजराती टोन येतोय, हे कुठली तरी गुजराती मर्दिनी बोलत असेल ना असं वाक्य वाटतंय आणि ते मराठी वाक्य होतं. तर मला असं झालं तर ते म्हणाले की तर तू कर. तर मी सांगितलं सर मला कळत नाही आहे, प्लीज तुम्ही मला ॲटलिस्ट हे व्हॉइस ओव्हर पाठवाल सो मला एकदा कळेल कसं आहे, कसं बोलायचं आहे ते वाक्य. आणि जेव्हा मी डबिंगला गेली तेव्हा ते स्वतः आले होते आणि ते म्हणाले नाही, आणि लिटरली त्यांनी मला सांगितलं चल मी बोलतोय माझ्या मागे तू तसंच रिपीट कर, आणि मी तसं करायचं. सो त्यामुळे जी काय मर्दिनी तुम्हाला आवडली आहे, तुम्हाला जे काय दिसलं आहे, जे तुम्हाला चांगली मर्दिनी प्रार्थना बेहरे जे काय चांगली अभिनेत्री वाटते ते आय थिंक श्रेयस सर आणि अजय सरांची कृपा आहे. वा वा, नक्कीच म्हणजे पूर्णच वेगळ्या अंदाजात तू 100%. वा. आणि जितेंद्र, जसं आम्ही म्हटलं की श्रेयस आणि तुझी मैत्री तर सर्वश्रुत आहे, अनेक वर्षांचं आहे. म्हणजे आता ती कितकी घट्ट आहे की ते म्हणजे तुम्ही नुसतं स्माईल दिलीत एकमेकांकडे तरी कळेल तुम्हाला. हे इतकं गोड आहे सगळं. ते अगदी बाजीपासूनचा प्रवास असेल. नाही बाजी तर बाजी खूप नंतरचा. 3 इयर्स 1998 2 डिसेंबर 1997 रोजी मुंबईत. वा वा, तेव्हापासूनची मैत्री. मुरलेलं आहे ते लोणचं एकदम. हो ते लोणचं मुरलेलं आहे, पसरलेलं आहे. ते लोणचं जे आहे ते वेगवेगळ्या आम्ही वेगवेगळ्या बरण्यांमध्ये राहून बघितलं, वेगवेगळ्या चवी लोकांना दिल्या आणि सरतेशेवटी त्या लोणच्याला म्हणजे एक लोणचं जे आहे ते महाराष्ट्राबाहेर जाऊन देशात नाव कमवलेलं आहे. एक लोणचं आहे आत्ता प्रादेशिक, पण प्रादेशिककडनं ते लोणचं चाललं आहे तिकडे. पण शेवटी काय, जिथे पिकलो, जिथे मुरलो, जिथून जन्माला आलो तिथे परत परत येण्याचा त्याचाही स्वभाव आहे आणि ते जे ती माती आहे, ते जे मूळ आहे ते न सोडण्याचा जो त्याचा स्वभाव आहे. आणि म्हणूनच एकत्र आहोत, म्हणूनच तर हां मैत्री ती आहे. आणि आता गायतोंडे कसा आहे? गायतोंडे कसा आहे? गायतोंडे थोडा अश्लाघ्य आहे,
थोडासा आक्रस्ताळा वाटू शकतो, थोडासा तिला ते नवीन शब्द ऐकले की तिची हा काय शब्द आहे? म्हणजे इंटरव्ह्यू म्हणजे नाही अश्लाघ्य म्हणजे तो सुसंस्कृत नाही आहे बोलण्याच्या बाबतीत. त्याच्या तोंडी भाषा जी आहे ती भाषा शिवराळ रासवट आहे. तो रासवट हे बरोबर आहे, आक्रमकता आहे जरा, आणि बाकी बरंच काय काय आहे. तूही खूप दिवसांनी असा पूर्ण निगेटिव्ह काइंड ऑफ करतोय निगेटिव्ह वगैरे मी नाही म्हणणार त्याला, अच्छा, मी negative किंवा तो पॉझिटिव्ह पण नाही म्हणणार. तर तुम्ही बघा आणि तुम्ही ठरवा, कारण मी ते कशाला ते सांगू. सरप्राईज आहे म्हणजे. हां म्हणजे ते असं आहे की तो आहे बुवा एक माणूस आहे, त्याच्या सवयी आहेत, त्याच्या गोष्टी आहेत जगामध्ये. प्रत्येकजण जसा आपल्या स्वतःच्या स्टोरीचा हिरो असतो, मग आता या स्टोरीमध्ये त्याला तो काय करतो आहे हे तुम्हाला चित्रपट बघितल्यानंतर कळेल. पण बाकी प्रत्येकजण आपापल्या कथेचा नायकच असतो ना. मग लोक कधी कधी त्याला पाहतात त्यांच्या नजरेनं, ते त्याला खलनायक म्हणू शकतात, ते त्याला सहाय्यक म्हणू शकतात, ते त्याला नायक म्हणू शकतात. पण प्रत्येकजण म्हणजे मला असं वाटतं की मिस्टर इंडियामध्ये जो मोगॅम्बो होता, तर तुम्ही मोगॅम्बोच्या नजरेतनं पाहिलं तर त्याच्यासाठी मिस्टर इंडिया विलन आहे, नाही का. उगाच घड्याळ बिड्या घेऊन आला माझ्या साम्राज्य, तर तसं आहे ना ते. तर तुम्ही ते बघून ठरवा. पण गायतोंडे वेगळ्या पद्धतीचा आहे. प्रयत्न आहे लोकांना. आत्ता ट्रेलर आणि टीजर बघून लोक म्हणतात की अरे, आणि त्यात असा कापला आहे. ते टीजरची झलक अशी आहे की काय हां, की कोण आहे हा? काय एक्झॅक्टली आहे गौड बंगाल. तुला खूप मजा आली हे करताना हे अरे नक्की मग कळतं. नाही, मला तो पर्यायच नाही. मला मजा येतेच. म्हणजे एकतर सहकलाकार अप्रतिम होते, निर्माता म्हणू का मित्र म्हणू का काय, ते कथा खूप अप्रतिम होती. त्यानंतर त्याचं लिखाण जे होतं चमचमीत असे नाट्यमय पूर्ण संवाद महाबळेश्वर नार्वेकर यांनी लिहिलेले. अजय मयेकर अत्यंत इतकी वर्ष इतक्या कमालीच्या दैनंदिन मालिका दिल्यानंतर त्याचा पहिला सिनेमा सगळा असा पॅशनेट मामला होता सगळा. तर त्यामुळे आणि रोलही वेगळा, करताना मजाच आली. आपण तर नसलेल्या रोलमधनं मजा करतो. म्हणजे कित्येक वेळा कोणी दिग्दर्शन करत नसतानाही मी स्वतःला दिग्दर्शित करून घेतलेलं आहे. इथं तर दिग्दर्शक चांगलाही होता. असं होतं ना बऱ्याचदा, नाही का. ते नसतं तिथे, पण म्हणजे मग कॅमेरामन धावून येतात लेफ्ट राईट. म्हणजे मग एडिटर पण असतात कधी चांगले, कधी पॉज कापून टाकतात. तर पण इथे सगळं जमून आलं आहे असं मला वाटतं. मग एका वेळी बंदर सुरू आहे, तुंबाडची मंजुळा सुरू आहे आणि तिसरा हा येतोय. आत्ता जितेंद्र जोशी यांना काय वाटतंय? हा योग आहे, फार सुंदर योग आहे हा. जितेंद्र जोशी पाहताना असं बघतोय की अरे गेल्या 2 वर्षात काहीच रिलीज नाही झालं. मग त्या जितेंद्र जोशीला हे तेव्हा माहिती होतं की जेव्हा येईल तेव्हा ते सगळं येईल. कलाकाराचं तेच आहे ना. मला असं धमाका झाला. जेव्हा काम नसतं तेव्हा खूप काम असतं करायला स्वतःवर. खूप काही बघायचं असतं, खूप काही वाचायचं असतं. आपल्या ज्येष्ठांनी, आपले जे समवयस्क आहेत किंवा आपले जे आपल्यापेक्षा कनिष्ठ आहेत, जे नवीन आहेत, ते खूप चांगलं काम करत असतात. त्यांचं काम बघून ते एक संधी असते करण्याची, शिकण्याची. आणि मग जेव्हा येतं तेव्हा मग एका मागोमाग एक, मग आता नाही का वा वा, किती वेळा पुण्यात जाऊ, किती वेळा कोल्हापुरात जाऊ. आत्ता आपण केला का इंटरव्ह्यू? अगदी तेच म्हणते. चांगलं आहे. मला दर महिन्याला तुम्हाला सगळ्यांना भेटायची संधी मिळू दे. मी तर म्हणजे म्हणतो माझं वर्षही छान मी तर जाईल. मराठी सिनेमात चालणार असेल तर मी दर आठवड्याला भेटायला तयार आहे. Yes. नक्कीच चालावा. काय वाद आहे. आणि अभिजित, आता अभिजितकडे मग एका हँडसम पोलीस अधिकारी आम्हाला पाहायला मिळतोय या निमित्ताने. जितू, अच्छा माझ्याबद्दल बोलते. बर, आता हे असं आहे. बर, ओके. थँक्यू, तू इतकं छान कौतुक करतेस दरवेळेला, खूप छान वाटतं ऐकून. आणि प्रार्थना आणि तुझा आत्ताच सखी ग साजणी आम्ही एकत्र बघितला, म्हणजे तोही अतिशय छान होता. त्याच्यात दोघं पूर्ण वेगळे होतात. इकडे पुन्हा प्रार्थनासोबत एक वेगळंच हा सिनेमा आलेला आहे. तू पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहेत आणि
श्रेयस निर्माता, हे सगळंच फार सुंदर जुळून आलंय. तूच सांग आता याबद्दल. काही नाही, तू म्हणालीस तेच उत्तर आहे खरं तर, की सगळं जुळून येणं दरवेळेला शक्य होतंच असं नाही. बऱ्याचदा असे सिनेमे किंवा असं काम तुम्हाला येतं की काम छान आहे पण मग बाकी गोष्टी काही जुळल्या नाहीत. सगळं जुळतं पण आर्थिक गणित जुळत नाही. सगळं छान आहे पण मग तुम्हाला काहीतरी राहून गेल्यासारखं वाटतं. या मर्दिनी चित्रपटाच्या निमित्तानं मी मागच्याही 1-2 वेळेला असं बोललो की सगळं असं खूप पोटभर करता आलं. म्हणजे मग ते श्रेयस आणि दीप्ती मॅमसारख्या निर्मात्यांचं सगळं व्यवस्थित ज्याला ऑर्गनायझेशन म्हणूया, इतक्या शिस्तप्रिय असलेल्या लोकांनी सांभाळलेलं प्रोडक्शन हाऊस कसं असतं, अजय मयेकरांसारखा इतका अनुभवी दिग्दर्शक, इतक्या पॉप्युलर मालिका, एवढ्या मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत काम केलं आहे, जितेंद्रसारखा ज्येष्ठ मित्र, श्रेयस सरांसारखे असे कलाकार ज्यांना मी बघतो आणि त्या दोघांनाही मला त्यांचं काम फार आवडतं. प्रार्थना इतकी जुनी मैत्रीण आहे की पहिलं काम एकत्र होतं, आत्ता एक केलं. सो ना ही सगळी भट्टी जमून येणं फार प्रत्येकाच्या नशिबात असतं असं नाही. तर खूप छान योग आहे ज्या निमित्तानं खूप पोटभर काम करण्याची संधी मला मिळाली आहे. आणि हा पोलीस इन्स्पेक्टर कसा असणार? इन्स्पेक्टर विक्रांत सुर्वे अशी भूमिका मी करतोय. तू म्हणालीस तसं अत्यंत तडफदार पण कधीकधी त्या उत्साहाच्या भरात आपल्या सिनियर्सची बोलणी खाणारा, सिनियर्सच्या नजरेत उगीच हा जरा पुढे पुढे करतोय की काय असं वाटत असणारा, पण कदाचित आपल्यासमोरची एक अत्यंत अगतिक होऊन एक महिला आली आहे जे टीजरमध्ये तुम्हाला दिसत असेल, तिला काहीतरी मदत करू पाहतोय की काय असं वाटत असणारा एकंदर हा सगळा मामला आहे. या निमित्तानं पहिल्यांदाच पोलीस अधिकाऱ्याची भूमिका मी करतोय. सो एखादा युनिफॉर्म घालून भूमिका करावं असं खूप मनात होतं. पहिली वर्दी घातली तेव्हा कसं वाटलं? मला अगं आयुष्यातच वर्दी घालून मला करिअरच वेगळं करायचं होतं. मला आर्मी ऑफिसर म्हणूनच जायची खूप इच्छा होती. पण पोलीस अधिकाऱ्यांविषयी, आपल्या महाराष्ट्र पोलिसांविषयी मला नितांत आदर आहे. त्यांच्याकडे नेहमी पाहिलं की मला असं वाटतं यार असं पाहिजे. सो हा पोलीस अधिकारी साकारताना मी बाकी युनिफॉर्मचा एक रुबाब आणि ऑरा आपण जरी बाजूला ठेवला तरी तो माणूस म्हणून कसा आहे हा प्रयत्न माझा होता. कारण आता उदाहरण माझ्या समोर आहे, जितेंद्र जोशींसारखा अभिनेता वेगवेगळ्या माध्यमातून पोलीस अधिकारी करतो, हवालदार करतो, पण तो वेगळा करतो कारण तो त्यातला माणूस बघतो. सो मग माझ्यासारख्यासाठी ते 21 अपेक्षित असतं समोर आणि ते सोपं पडतं मग बघायला. तर त्यामुळे प्रयत्न केलाय. अगदी अगदी हा म्हणजे 90s किड्सला हे माहिती असेल. तुम्हाला जर माहिती असेल तर खाली कमेंट्समध्ये लगेच सांगा. कारण काय व्हायचं, शाळेत जे शिकवतात ते वेगळं, गाईड असायचं ते वेगळं, पण 21 अपेक्षितमध्ये इतकं मुद्देसूद तेवढंच असायचं की तेवढं वाचून तुम्ही गेलात तरी परीक्षा तुमची पेपर सोपा. 21 अपेक्षित लिहिणाराच पेपर काढत होता की काय असं कारण बहुतेकदा. पण 21 अपेक्षित आत्ता हे सुचणं ना, याला म्हणतात व्यासंग, याला म्हणतात. खरंच फारच सुंदर. थोडं प्रेक्षकांना 21 अनपेक्षित असेल तर ऐकायला मजा येते ना. यानंतरची सूत्र मी अभिजित काटकेकर यांच्याकडे देईन. सो खूप मजा आली त्यामुळे हे पात्र साकारताना. आणि मी आवर्जून सांगेन अजय मयेकरांचं दिग्दर्शन, ते जसं श्रेयस सर म्हणाले की त्या वेळेला अगदी त्यांना हवं ते करून दाखवायचं. प्रत्येक दिग्दर्शकाची शैली वेगळी असते आणि आम्ही दोघांनी त्यांना सरेंडरच केलं होतं की तुम्हाला असं हवं आहे का, आपण एक हातचं राखून, म्हणजे मी तरी असं माझं होतं बऱ्याचदा की थोडं हातचं राखून करतो पण मग दिग्दर्शक येऊन सांगतो. आणि त्यात तुला गंमत सांगू का, म्हणजे आपण एखादा आईस्क्रीम खायला जातो बघा, तर एक आईस्क्रीमचा स्कूप तो माणूस टाकतो, त्याच्यावर थोडे ड्रायफ्रुट्स टाकतो, आपल्या समोर देतो, पण मग मजा येते की अरे त्याच्यावर चॉकलेट सिरप पण आहे, मग त्याच्यावर व्हिप क्रीम पण आहे आणि त्याच्यावर एक चेरी पण आहे. तर आमच्याकडे तसे श्रेयस सर होते. दिग्दर्शकांना हे सगळं दिलेलं असताना ते वरची एक चेरी म्हणजे ते येऊन कानात एक पटकन टिप देऊन जायचे की थोडं असं ट्राय करून बघ. आणि मग 21 अपेक्षेच्या पुढे डायरेक्ट पेपरची चिठ्ठीच तुमच्या हातामध्ये. हे असं होतं जेव्हा श्रेयस तळपदे निर्माते असतात. अरे खरंच नाही, निर्माते मुळात भारी actor निर्माता आतमध्ये म्हणून मिळाला अभिनेता आहे अजून ना, काय तर त्यांना ते राहवत नाही. अनेकदा ते दिग्दर्शकांची परमिशन घेऊन पटकन यायचे आणि अर्थातच ते वो ऑलवेज ऑन द सेम पेज. असं नव्हतं की यांना वेगळं वाटतंय त्यांना वेगळं वाटतंय, पण ती शेवटची एक टिप असते ना की परीक्षेच्या आधी जाताना हे लक्षात ठेव आणि बास तेच येतं पेपरमध्ये. तर तसं खूप उपयोग झाला त्याचा. म्हणजे प्रार्थना जसं म्हणाली की आम्ही दोघंही वेगवेगळ्या रूपांमध्ये होतो. अशा रूपांमध्ये ना मला पाहिलं आहे ना तिला पाहिलं आहे. आणि इट वॉज व्हेरी चॅलेंजिंग, इट वॉज टॅक्सिंग अत्यंत. आम्ही सेटवर काय मजा केली असा प्रश्न येऊ नये अशीच भीती होती आम्हाला इंटरव्ह्यूमध्ये, कारण आम्हाला मजा केल्याचं आठवत नाही आहे. आमचा दिवस कसा सुरू व्हायचा कसा संपायचा आणि इतके दमलेलो असायचो. इट वॉजंट हेक्टिक, इट वॉज वेल प्लॅन्ड. पण हे असं सगळं होतं आणि त्यामुळे खूप पोट भरून काम करता आलं.
आणि आता मी श्रेयस तळपदे यांच्या घरातल्या वर्धिनीकडे जाते. दीप्ती, म्हणजे अर्थात तू एक स्ट्रॉंग बॅकबोन आहेस नेहमीच श्रेयस यांची, तर या निमित्ताने निर्माती म्हणून सुद्धा तू असणार आहेस आणि ही सगळी तुमची गँग आणि नेहमीच श्रेयस यांना तुझी मिळणारी एक भक्कम साथ असंच मी म्हणेन, जी नेहमीच आम्हाला प्रत्येक वेळी वेळोवेळी जाणवत राहते. आत्ता या सिनेमाच्या निमित्तानं कशी तू आहेस जोडली गेलेली? भक्कम साथ आय डोंट नो, पण आय ट्राय ऑनेस्टली स्पीकिंग. ह्या फिल्मसाठी असं वेगळं काहीच खरं सांगू तर केलं नाही. इतके उत्तम आर्टिस्ट आणि सच लवली पीपल, माझ्या आधीच्या इंटरव्ह्यूमध्ये पण तेच म्हटलं की सच लवली पीपल, व्हेरी प्रोफेशनल, यु नो. प्रत्येकजण आपलं काम चोख करतो, प्रत्येकजण वेळेवर येतो, सो एव्हरीथिंग इज सो सीमलेस, वॉज सो सीमलेस, यु नो, की ऑल वी हॅड टू डू वॉज फॅसिलिटेट, ऑल आय हॅड टू डू वॉज फॅसिलिटेट, यु नो. सो मला तर खूप मजा आली. तेच म्हणजे की प्रत्येक प्रोजेक्ट असतंच, एक प्रोजेक्ट म्हणून तुम्ही याकडे बघता आणि अर्थात ते त्या पलीकडे एक फिल्म हे आपला प्रत्येकाचा श्वास आहे तुमच्या, हे मला माहिती आहे. पण जेव्हा हा एक स्त्रीचा विषय आहे, आज बाहेर समाजात इतकं काही घडतं, एक नसरापूरसारखी घटना घडते, एक 370 की बिर्याणीसारखा एक थिल्लर विनोद केला जातो, या असल्या समाजात आपण आत्ता वावरतोय. आणि तेव्हा जेव्हा हे असे विषय समोर येतात तेव्हा खरंच असं वाटतं की त्या प्रत्येक स्त्रीनी मर्दिनी म्हणून समोर उभं राहायला हवं. त्यामुळे तेव्हा हा प्रश्न अर्थातच मी प्रत्येकाला विचारणार आहे. तेव्हा अशा प्रकारचा सिनेमा जेव्हा समोर तुम्ही आणता तेव्हा त्यामागे नक्कीच मोठं म्हणजे हा द गुड पार्ट इज की सोशल अवेअरनेस पण तेवढाच होतं आहे. तुमच्यासारखी लोकं, इन द सेन्स दॅट द प्रेस, द मीडिया, यु नो, आज कोणालाही आज विक्टिमला स्टिग्मटाईज करत नाही आहे, विच इज सो इम्पॉर्टंट आय फील. गोष्टी होत नव्हत्या का ह्या प्रकारच्या आधी, तर असं नाही आहे. गोष्टी दीज थिंग्स वर देअर, पण त्यावेळेला स्टिग्माही तेवढाच होता. आज तो स्टिग्मा तुम्ही टू अ लार्ज एक्सटेंट बाजूला सारला आहे. अँड बिकॉज ऑफ दॅट ते फोरफ्रंटवरती आल्यावरती इट्स मेकिंग ॲन इम्पॅक्ट, यु नो. इट्स गोन टेक टाईम, म्हणजे ओव्हरनाईट तर गोष्टी बदलणार नाही, पण तो बदल हळूहळू कुठेतरी येतो आहे असं दिसतं आहे. अशा ह्याच्यामध्ये आम्ही अशा विषयात हात घातला आहे विच इज वुमन एम्पॉवरमेंट. आणि बेसिकली वॉट हॅपन्स वेन अ वुमन इज पुश टू हर लिमिट, यु नो. आणि तिच्यातली जी शक्ती आहे, तिच्यातली जी मर्दिनी आहे, ती देवी आहे, वॉट एव्हर यू कॉल इट, यु नो, ती कशी हाऊ शी फेसेस द सिच्युएशन इज वॉट द फिल्म इज अबाउट. बीइंग अ वुमन मायसेल्फ, यु नो, वी गो थ्रू सो मेनी एक्सपिरियन्सेस ऑन अ डेली बेसिस. आणि यु नो देर आर टाइम्स वेन यू फील की इनफ, आणि दे डोंट हॅव टू बी नेसेसरीली, म्हणजे असं कोणी हात लावला, कोणी धक्का दिला, असेच इन्सिडेन्सेस असले पाहिजेत असं नाही आहे. पण देर आर सो मेनी रिपल्सिव्ह सच इन्सिडेंट्स, राईट. कुठेतरी वी ट्राय टू मेक अ स्टेटमेंट दॅट स्टॉप, इनफ नाव. प्लीज याबद्दल सगळ्यांनीच बोला. नाही, म्हणजे मगाशी पण मी म्हणालो की 70s 80sच्या दशकामध्ये बच्चन साहेब अँग्री यंग मॅन म्हणून समोर आले आणि सगळ्यांनी त्यांना तसं ॲक्सेप्ट केलं का? कारण समाजामध्ये लोकांमध्ये जी काही अँगस्ट होती अगेन्स्ट द सिस्टम म्हणा किंवा अजून काही गोष्टींमध्ये, ती त्यांनी समोर आणली ना, की मी आता दाखवतो तुम्हाला मी काय करू शकतो, असं नाही करायचं, हे नाही करायचं, वगैरे वगैरे. मग प्रत्येक व्यक्ती तिकडे स्वतःला, बच्चन साहेबांच्या जागी प्रत्येक व्यक्ती तिकडे स्वतःला बघत होता की हा मी आहे, क्या बात आहे. आणि म्हणून त्यांना तो टॅग मिळाला आणि ते पॉप्युलराईज झालं. तसं कुठेतरी जसं तू म्हणतेस की खूप गोष्टी घडत आहेत आजूबाजूला. सो सिनेमांमधनं फक्त मर्दिनीच नाही, पण अजून पण खूप विमेन ओरिएंटेड फिल्म्स आहेत. त्यातनं प्रयत्न हाच असतो की तुमच्यातली ताकद तुम्ही ओळखा, आणि ज्यावेळी तुम्हाला कळेल की ती मर्दिनी आहे तुमच्यामध्ये. म्हणजे मी सगळ्या ह्याच्यात एक उदाहरण कायम देतो की आपल्याला साध्या पालीची किंवा झुरळाची भीती वाटत असते आणि ते लांब बघितलं तरी आपण पळतो. पण तीच पाल किंवा झुरळ जेव्हा तुमच्या लेकरांजवळ जाताना तुम्हाला दिसते, तेव्हा तुम्ही हातात जी वस्तू येईल ती घेऊन त्याला मारता ना. मग ती शक्ती कुठून येते तुमच्यामध्ये, तेव्हा मग ती भीती कुठे जाते? म्हणजे ती शक्ती आहे, ती ओळखा. आणि सहनशक्ती संपल्यावर ती आता मर्दिनीचं रूप दाखवेन म्हणजे ते तर होणारच आहे,
पण तसं न होता ती शक्ती ओळखून ती त्या राक्षसांना दिसू द्या, की त्यांना कळू द्या की माझ्या वाटेला जाऊ नको हां, मी त्या झुरळासारखं चिरडून टाकीन तुला. यू नो, इट इज दॅट. सो दॅट इज वॉट हा सांगायचा एक प्रयत्न आहे. आता प्रत्येकजण त्यातनं त्यांचा काहीतरी मेसेजिंग घेऊन जाणार आहे, पण ह्या प्रत्येक स्त्रीमध्ये ती एक ताकद आहे, ती देवी आहे, ती मर्दिनी आहे. ती ओळखा आणि तिला बाहेर दिसू द्या. काय प्रश्न होता तुझा, परत एकदा विचार. सध्या जेव्हा महाराष्ट्रातच किंवा देशभरात अशा काही घटना घडत आहेत, जेव्हा नसरापूरसारखं एक घटना घडते किंवा 370 की बिर्याणीवर एक थिल्लर विनोद केला जातो, अशा पद्धतीने जेव्हा आसपास घटना घडताना दिसतात, तेव्हा प्रत्येक स्त्रीलाच सांगावं असं वाटतं की तू तुझी ताकद ओळख आणि नड यांना. नाही, स्त्रीलाच नव्हे, मला वाटतं पुरुषांना पण सांगावं असं वाटतं. एक तर सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या की अशा पद्धतीचा एक विनोद एका पुरुषाला करावा असं वाटतो. 370 रुपयाची बिर्याणी खायला घातली आणि ब्ला 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 पुढे जे काय गरळ ओकला आहे तो माणूस, किंवा एका स्त्रीला जी डॉक्टर आहे आणि तिला एका शवाविषयी पुरुषाच्या विनोद करावा असा वाटतो. तर आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे, हे दोन विनोद आपल्या समोर आले, मग मानसिकता कुठे चाललेली आहे. अशी अनेक माणसं आहेत ज्यांचे विनोद आपल्यापर्यंत येतही नाहीत, पण मग हे कुठून येतं आहे, ही अशा प्रकारची विकृती, त्याच्यावर हसणारे सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत तिथे बसलेले. मग ती स्त्री बोलत असताना त्या स्त्रीला तिथे विरोध करणाऱ्या स्त्रिया का नाही आल्या? तो पुरुष तिथे बोलत असताना त्या पुरुषाला तिथे विरोध करणाऱ्या स्त्रिया आणि पुरुष का नाही आले? मग हे जे आत्ता नंतर अरे बोलून गेलो, अरे करून गेलो, जर ती स्त्री असेल पुरुष असेल ते चुकत असतील तर ती चूक आहे हे मान्य करा आणि त्याच्या विरोधात तुम्ही स्त्री म्हणून किंवा पुरुष म्हणून नाही, एक माणूस म्हणून उभे राहा. हा चित्रपट केवळ हे नाही सांगत आहे की तुमच्या आतली स्त्री जी आहे तिची मर्दिनी हे पण ओळखा की तुम्ही स्त्री असाल तर तुमच्यामध्ये पुरुषार्थ आहे आणि तुम्ही पुरुष असाल तर तुमच्यामध्ये सुद्धा एक स्त्री आहे. मी जर एक पुरुष आहे तर मी माझ्या बापाच्या वीर्यापासून जन्माला, पण माझ्या आईच्या गर्भातून आलो ना, मग मी माझ्या आईचाही भाग आहे, माझ्या बापाचाही भाग आहे. मग ते संस्कार त्या लहानपणापासून केले पाहिजेत का? मग एखादी घटना घडल्यानंतर त्याच्याविषयी याला बॅन करा, त्याला बॅन करा, याला काढा, ही एक पद्धत झाली. पण मग आपण त्याच्या मुळाशी जाऊ का कधीतरी? हे कशामुळे घडतं आहे? कुठल्या पद्धतीचं दमन आहे? हे कुठलं नवीन वारं वाहू लागलं आहे? आपला महाराष्ट्र जो आहे तो महाराष्ट्र पु ल देशपांडे, दमा मिराजदार, शंकर पाटील साहेब, आचार्य अत्रे साहेब यासारख्या दिग्गजांच्या, यासारख्या अत्यंत मराठी भाषेची सेवा करणाऱ्या अत्यंत ऋषितुल्य अशा विनोदवीरांच्या महाराष्ट्रातली आपण अवलाद आहोत. आपण असल्या कुठल्या विनोदांना थारा देतो आहे? त्याची गरज आहे का? मग तुम्हाला याचा अर्थ तुम्हाला अभ्यास करता येत नाही. तुम्ही मग अभ्यास करा, त्यासाठी घ्या ना आपल्याकडचे विनोदी चित्रपट. त्यांना अशी गरज पडली का कधी? हे असे म्हणजे जे विनोद ऐकून तुमच्या आईवडिलांना लाज वाटेल की तुम्ही त्यांचे अवलाद आहात, असे विनोद करण्यापूर्वी याचा विचार करा की त्यांनी तुमच्यासाठी काय काय केलं आहे. आजूबाजूला तुम्ही जेव्हा फिरता तेव्हा याचा विचार करा की आपल्याला त्या आया बहिणींना तोंड द्यायचं आहे. हा विचार पुरुषांनीही करावा आणि स्त्रियांनीही करावा. पुरुषांनी केलं म्हणून त्याच्या विरोधात लगेच उभं राहणं आणि स्त्रीने केलं म्हणून तिला माफ, असं नाही. ही वृत्ती आहे, लक्षात घ्या. जशी मर्दिनी ही स्त्री नाही, ही वृत्ती आहे. आई तारी त्याला कोण मारी, आई ही व्यक्ती नाही, वृत्ती आहे. आणि नसरापूर आणि हे जे काही घडतं व्यथित होतं मन. असं वाटतं की बरं बाबा आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहे, ते सगळे प्रश्न एक वेळ बाजूला सोडा, पण आधी याचा निकाल लावावा. याचा खूप त्रास होतो, याच्याविषयी मन खूप व्यथित होतं. आणि आमचा एक प्रयत्न आहे मनोरंजनाच्या माध्यमातून. आता हे जे सगळं झालं, हे जे काही बोललो आहे, हे मनातली खदखद व्यक्त करतो आहे, पण याच्यातलं कॅरेक्टर निराळच आहे. हा चित्रपट मनोरंजनाच्या माध्यमातून ते सांगतो. हा चित्रपट तुम्हाला तुमच्या सीटवर असं बसायला भाग पडेल की आता इथून पुढे काय होणार, असं करत करत तो एक गोष्ट सांगतो आहे. आणि त्यानिमित्ताने तुम्ही लोक विचारताय, तुम्हालाही तेवढाच त्रास होतो म्हणून तर तुम्ही विचारताय ना. आणि माझी पूर्ण खात्री आहे की जे ऐकतात त्यापैकी अनेक लोकांना याचा त्रास होतच असेल. तर या निमित्ताने आम्ही काय करू शकतो, आम्ही एक चित्रपट बनवून ती एक भावना लोकांपर्यंत पोचवू शकतो. फक्त ती भावना पोचवताना हे आत्ता कसं आहे, हे बोलतो आहे, हे मला हे बोलायला पैसे लागत नाहीत, हे बनवायला पैसे लागतात आणि ते पैसे टाकणारा एक निर्माता लागतो.
एक लेखक लागतो, दिग्दर्शक लागतो आणि मग नट लागतात. हे करण्याचा प्रयत्न आहे. आपल्याकडे एक तुम्ही सगळ्यांनी कदाचित एक गोष्ट ऐकली असेल. हत्तीचं पिल्लू जेव्हा लहान असतं तर तेव्हा त्याला एका छोट्याशा दोरखंडानं एका छोट्याशा खुंटीला बांधून ठेवतात त्याचा पाय. त्याला त्यामुळे जाता येत नाही कुठे. आता तेच पिल्लू मोठं होतं तर त्याची ताकद वाढते, आकार वाढतो, तरीसुद्धा त्याच खुंटीला त्याच तेवढ्याशा दोरखंडानं बांधून ठेवलं जातं. पण तो हत्ती कुठेही जात नाही, कारण त्याचं नर्चरिंग किंवा काय म्हणतो आपण, काय शब्द आहे, त्याचं संगोपन असं केलेलं असतं. त्याला सतत हे सांगण्यात आलेलं असतं की नाही, हे तू लांघून जाऊ शकत नाही, तुझ्यात ताकदच नाही तेवढी. हे आपल्याकडे संभव ना स्त्रियांच्या बाबतीत आपल्याच समाजाने आपणच करून ठेवलं आहे की त्यांना काही कामं असाईन करून दिली आहेत की हे म्हणजे हे स्त्रियांची कामं. शेजारून काहीतरी जोरदार कोणीतरी वेडीवाकडी गाडी चालली, अच्छा बाई असणार नक्की. या गोष्टी आपल्याकडे एवढ्या सहज झाल्यात ना की या स्त्रीला तिच्यामध्ये किती शक्ती आहे, किती सहनशक्ती आहे, याची कल्पना आपणच देणं बंद करून टाकलं आहे, और कमी करून टाकलं आहे की हां तू बाई आहे, शक्यतो नादाला लागू नकोस, कशाला बाईनं अमुक याच्या नादाला लागावं. पण लक्षात घे, निसर्गानंच, म्हणजे आपण म्हणतो बायोलॉजिकली स्त्रिया या पुरुषांपेक्षा जराशा कमकुवत असतात, पण ते उलट आहे खरं. म्हणजे स्त्रियांना मासिक धर्मामध्ये जे सहन करावं लागतं ते पुरुषांना दाखवावं करून सहन. बाळणपणाच्या ज्या कळा एखादी बाई सहन करते, आम्हाला ठेच जरी लागली तरी आमच्या तोंडून आईच निघतं. सो आमच्यात ती ताकदच नाही आहे. त्यामुळे एवढं सगळं असताना मर्दिनीसारख्या चित्रपटाच्या माध्यमातून हेच सांगायचा प्रयत्न केला आहे की ही जी शक्ती आहे, ही सहनशक्ती जर तुम्ही एका पॉईंटपर्यंत बघत गेलात की अरे ही काय करू शकणार आहे, ही काय करू शकणार आहे, एक बाई तर आहे ना, एक काय करेल, तर तीच आई, तीच बाई एका मर्दिनीचं रूप घेते आणि कुठल्याही महिषासुराचं, मग तो किती मोठा असू दे, किती अकराळ विकराळ असू दे, त्याचा खात्मा करते. त्या सहनशक्तीपेक्षा शक्ती शोधणं महत्त्वाचं आहे. करेक्ट. तर त्यामुळे मला असं वाटतं की हा फक्त सामाजिक संदेश म्हणून नाही. जितेंद्र जसं म्हणाला की पूर्वी थरारक चित्रपटांबद्दल सुरुवात चुकवू नका आणि शेवट कोणाला सांगू नका असं सांगायचंय. हा अगदी थरारपट जरी नसला तरी याच्यातला थरार इतका आहे की याचा खरंच शेवट कोणाला इतक्यात सांगू नका, पण त्यातनं ती इन्स्पिरेशन घेऊन तुम्ही घरी जावं आणि अशा अनेक मर्दिनी तयार होतील याबद्दल आम्हाला तर कुठलीच शंका नाही आहे. आणि हे मनोरंजनाच्या माध्यमातून दाखवायचा आमचा खूप सच्चा प्रयत्न आहे. तो आपण प्रेक्षागृहात आलात तरी आमचा प्रयत्न सफल होईल. मी अभिजितला पहिले का बोलू दिलं, ॲक्च्युली मला असं वाटतं की स्त्री म्हणून मी खूप सांगेन आजच्या जगातल्या, की एक महिला म्हणून, एक स्त्री म्हणून तुम्हाला काय वाटतं, तुमची शक्ती हे ते. पण तुम्ही जर अख्खा इंटरव्ह्यू बघितला असेल तर इथे असणारे हे तिन्ही पुरुष हे स्त्रियांबद्दल बोलत आहे आणि ह्यांच्याकडनंच किती शिकायला मिळतं आहे. काय हे जेव्हा बोलत आहे, आज जितू सर बोलत होते, श्रेयस सर बोलत होते, अभिजित बोलतो, तेव्हा आपल्याला खरंच असं वाटतं की अरे असे पण पुरुष आहेत की ज्यांना जे एवढा स्त्रीचा आदर करतात, त्यांना आपल्याहून जास्त गोष्टी माहिती आहेत. एका स्त्रीला माहिती नसतील की तिच्यामध्ये काय ताकद आहे, ते ह्यांना माहिती आहे. समाज बदलतो आहे. तर जे कोण, मला असं वाटतं हा इंटरव्ह्यू पूर्ण बघितला असेल असे खूप पुरुष असतील की ज्यांना असं वाटेल की, आणि प्लीज मला असं वाटतं की हेच बघा, आणि हे जेवढं जास्त वाढेल, जेवढं जास्त महिलांपेक्षा पुरुषांमध्येही अवेअरनेस येईल ना की काय आहे ती महिला आणि तिची शक्ती ओळखा, ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मर्दिनी फक्त महिलांची फिल्म नाही आहे, तर ही पुरुषांची पण फिल्म आहे. कारण ती का वेळ आली आहे त्या मर्दिनीवर हे जर पाहायचं असेल, त्या पुरुषाला कळलं पाहिजे की तिची ती ती सीमा ओलांडू नका. सो मला असं वाटतं हे महिलांनीच नाही तर ही मर्दिनी हा सिनेमा पुरुषांनी पण पाहायला पाहिजे. मला वाटतं वी आर ब्लेस्ड वी हॅव दिस मेन अराउंड. क्या बात आहे. तुमच्यासाठी पण कुडोस, चिअर्स. मला कुडोस वगैरे देऊ नका. मला हे शिकवणारे, जशा माझ्या काही गोष्टी माझ्या आईने शिकवल्या, मला अत्यंत मोलाच्या आणि महत्त्वाच्या गोष्टी माझ्या पत्नीनं आणि माझी मैत्रीण मिताली न मला शिकवलेले आहेत. असे असंख्य मित्र आहेत ज्यांनी मला हे शिकवलं आहे. मी सुद्धा त्याच गटातनं येतो जिथे पुरुष प्रधान असणं घरात हे सांगितलं जायचं आणि तेच बिंबवलं जायचं. पण आज चित्र बदलतं आहे. माझ्यामध्ये तो आमूलाग्र बदल जो आहे तो कुडोस वगैरे अजून नाही आहे, तिथे आज पोचायचं आहे अजून. म्हणजे मला हे असे चित्रपट पण मदत करतात, पण मला प्रामुख्याने माझ्या मित्रांनी, माझ्या मैत्रिणींनी आणि माझ्या मितालींनी मला खूप मदत केली त्या बाबतीत. आणि मला आता फक्त एक प्रश्न विचारायचा सगळ्यांना की आपण, आणि तो फार गोड प्रश्न आहे, तो आपल्या जवळचा आहे, आपल्या आईविषयीचा प्रश्न आहे की आईची माया तर आपण सगळंच म्हणतो, आई म्हणजे आपली ऊब असते प्रेमाची, हे सगळं आहेच. आपण पहिलं रडत लहानपणी तिच्याचकडे जातो, हे सगळं आहे. पण कधीतरी जेव्हा तिची एक वेगळीच ताकद आपल्याला कळते
की मग ते अगदी काहीतरी कोणीतरी शेजारच्यानी खोड काढली आणि मग ती जेव्हा त्याला ओरडते त्या दुसऱ्या मुलाला, तेव्हा आपल्याला वाटतं की अरे वा, आपली आई किती भारी आहे. असं काही छोटे छोटे इन्सिडन्सेस असतात जेव्हा आपल्याला आईची ताकद, आईची स्ट्रेंथ, आईचा एक तो वेगळा मर्दिनी अवतार आपल्याला पाहायला मिळतो. असे कुठलेही छोटे मोठे किस्से असू शकतात. असे कुठले किस्से काही शेअर करायचे वाटतात? आईचं अशी ताकद, जेव्हा ती लहानपणी मला अभ्यासाला बसवायची तेव्हा ते रूप मला दिसायचं. सिली मिस्टेक्स कशा करतो, मग हाताला लागायचं तिच्या. मग ती लाकडी फुटपट्टी घेऊन यायची आणि मारायची ठाक, मग ती तुटायची. मग ती जे मिळेल त्यांनी बुकलायची. श्रेयस किती पळायचा मग इकडे तिकडे? काय नाही, चान्सच नाही. ती एका हाताने धरून ठेवायची. पळून कुठे जाणार, एका हाताने धरून दुसऱ्या हाताने दे बदाबाद. मी आत्ता ते सांगणार होते की आईचं हे रूप सकाळी शाळेत जायच्या वेळेला दिसायचंच. म्हणजे त्यात नवीन काहीच नव्हतं. सकाळी उठत नाही, 7 वाजताची शाळा आणि 6 o'clock सुरुवात. दीप्ती उठ, हे काय, बाकीची मुलं शाळेत जायला लागली. अरे त्यांची शाळा अजून लवकर आहे, माझी लेट आहे थोडीशी. ते तेव्हापासूनच लहानपणापासून घरातच दिसायला लागलं होतं. वा. माझ्या आईची वेगवेगळी रूपं, म्हणजे मी पण यथेच्छ मार खाल्लेला आहे आईच्या हातचा. पण मला तिचं वेगळं रूप म्हणजे तिने पिग्मी कलेक्शन करायची. 23 किलोमीटर दररोज चालायची आणि ती 100 रुपये गोळा करून लोकांच्या ते बँकेत, विश्वेश्वर सहकारी बँकेत जमा करायची. त्याच्यातनं तिने भावांची लग्न केली, मोठ्या भावाच्या रिक्षा घेण्यासाठी मदत केली, छोट्या भावाचं लग्न लावून दिलं, मला लहानाचं मोठं केलं. त्याच्यानंतर मुंबईत आल्यानंतर ती एकटी होती. म्हणजे मी माझ्या कामात होतो, व्यग्र होतो. ती जाऊन, मी म्हटलं तू शिक ना काहीतरी. मग जाऊन ती मुंबई युनिव्हर्सिटीला जाऊन नाट्यशास्त्राचा अभ्यास केला तिने वर्षभर. आणि त्यानंतर ती माझ्या प्रत्येक चित्रपटाला, प्रत्येक नाटकाला वा 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 म्हणणारी, हे बरं होतं, हे अजिबातच चांगलं होतं, अशी वेगळी तिची नजर तयार झाली. जी कमाल आहेत. हां. आणि ते झाल्यानंतर आज अचानकपणे भगवद्गीतेत एक दिवस भगवद्गीता वाचायला सुरुवात केली तिने. आज असं आहे की माझी आई भगवद्गीतेवरच्या परीक्षा देते या वयात. आणि ती जाऊन तिथे परीक्षेत नंबर काढते. म्हणजे तिची शिकण्याची आवड, तिची आजची जिद्द, तिचे म्हणजे मी तिच्या नखाची सर नाही मला. ती लई जोरदार बाई आहे. वाव. मला ना हे सध्या खूप जाणवलं. म्हणजे ना आजवर मी आईला बघितलं, आई शांत, खूप कमी बोलणारी आई. म्हणजे कुठेतरी मागेची साईडला ती प्रार्थना बेहरीची आई आहे म्हणून तिने मला कधीच आठवत नाही ती सेटवर येऊन, का इवन इन हर फॅमिली ऑल्सो ती कधी नाही तिला त्याचं काही म्हणजे हे पण वाटलं की अरे वा, तुम्हाला माहिती माझी मुलगी काय करते. कधीच नाही. ती एकदम साधी. माझे बाबा ना ऑलवेज फ्रंट फूटवर असायचे आणि त्यांनी सगळं स्वतःच्या हातात होतं त्यांच्या. सो खूप वेळेला असं व्हायचं की ते ना आईला असं म्हणायचे, अरे तू एवढी चांगली, म्हणजे आई माझी ग्रॅज्युएट झालेली आहे सोशिओलॉजीमध्ये. सो पण तिने जॉब सोडला कारण बाबा जॉब करायचे. तर बाबा नेहमी तिला म्हणायचे, अरे तू एवढी शिकलेली आहे, एवढं सगळं येतं, तर हे कर ना, एवढी साधी गोष्ट आहे, तुला जमत नाही, ATMमधनं पैसे काढायचे तुला जमत नाही. तर ती असं म्हणायची, तुम्ही आहात ना मला गरज नाही, तुम्ही आहात ना मला गरज नाही. पण आज 8 महिने झाले माझे बाबा वारले आणि त्यानंतर मला माझ्या आईची ताकद कळली, तिच्यातली मर्दिनी दिसली. बाबांचा ॲक्सिडेंट झाला, अचानक गेले. त्यांची ते असे त्यांना असं झोपवलं होतं, तेव्हा आईनी मला आणि ताईला जवळ घेतलं आणि असं म्हणाली की आजपासून मी तुमची आई आणि तुमचा बाबा पण आहे हां. सो ही ताकद आईमध्ये आली. आणि या 8 महिन्यात, सॉरी मी परत आपली रडकी ड्रीम, मी सतत रडती आहे, पण ना आत्ताच घडलेली गोष्ट आहे ना, ती इतक्या पटकन विसरता नाही येणार. आणि मी आत्ता पण माझ्या आईला बघते ना, छोट्या छोट्या गोष्टी ती इतक्या फास्ट कंप्लीट, आणि आईला मी असं कधीच बघितलं नव्हतं याआधी. आणि आता तिला फक्त सांगितलं की आई मी आज संध्याकाळी येते, मला हे करायचं आहे, तर त्या सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. आणि हे बाबा करायचे आधी, आता आई करते. तर मला असं वाटतं ही जी ताकद आली आहे ना तिच्यात, ती आता मी तिला खरंच मर्दिनी म्हणून बघते. आणि मला असं वाटतं की तेव्हा कळतं, तेव्हा आता तिला पण कळायला लागलं की असतो पुरुष आपल्याबरोबर असतो तेव्हा आपण एक आयुष्य वेगळं जगत असतो, पण तो नाही आहे तर माझं आयुष्य संपलं नाही, माझा नवरा नाही, थँक्यू, तर माझं आयुष्य संपलं नाही, मला अजून खूप करायचं आहे. आणि ही ताकद तिच्यात कुठून आहे मला असं वाटतं ही प्रत्येक आईमध्ये असते. आणि आता ती 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 दाखवते मला सतत. सॉरी.
प्रार्थना नेहमी बोलते तेव्हा इतकं भरभरून बोलते आणि अशीच ताकद काकूंना तुला कायम मिळत राहू दे. नाही नाही आईचे सगळ्यात मोठे म्हणजे असं रौद्ररूप पाहिल्याचं मला फार नाही आठवत. त्या वेळेला ते रौद्रच वाटलं होतं. हां म्हणजे ती नंतर सांगेन मी साधंच मारलं होतं तुला, पण ते रौद्रच वाटायचं. पण सॅक्रिफायसेस जे काही आपल्या आया करतात म्हणजे आपल्यासाठी काय काय लेवलला किंवा आपल्या कुटुंबासाठी याचं म्हणजे उदाहरणं द्यावीत तेवढी कमी आहेत. मला आठवतं आहे आईची एक लाल रंगाची अत्यंत सुती मऊ साडी मला खूप आवडायची आणि ती तिने नेसलेली असली की मला एक सतत आपलं मी तिच्या अवतीभोवती घुटमळत असायचो आणि उगीच मला असं वाटायचं की तिने ही रोज नेसावी साडी. तर आता कुठल्याही आईला रोज ती ऑब्व्हियसली बदलणार, ती धुवायला जाणार आहे, तर ती माझा हट्ट तरी पुरवायची. आणि मी आपलं नाही आई तीच साडी नेस तीच साडी. तर शेवटी ती वैतागली, ती म्हणाली मी काही रोज नेसणार नाही. तर मी रडून थैमान घातलं. तर तिने तिची म्हणजे पूर्वीच्या काळी आता कुठे एवढं फॅशन आणि ते की 50 साड्या आहेत घरामध्ये, मोजके असतील कदाचित. तर तिने तिची नेसती साडी जी अजून काही विरलेली नाही, फाटलेली नाही, तर फक्त मला आवडते म्हणून तिची गोधडी शिवून टाकली की चल आता घे बाबा, रोज तू घेऊन झोप, तुझ्या अंगावर घेऊन झोप, पण मला रोज नेसायची हे करू नये. म्हणजे आता हे किती त्यावेळेला आवडून गेलं की आईने आपल्यासाठी हे केलं वगैरे. पण आता लक्षात येतं की मला माझा एखादा शर्ट देताना सुद्धा असं होतं की नाही यार चांगला शर्ट आहे, मी आत्ता कशाला देऊ. सो तिथपासून ते खरं कोविडच्या काळामध्ये जेव्हा मला कुकिंगची आवड म्हणून मी आपलं काही गोष्टी करायला घेतल्या, रोज स्वयंपाक करायचो, पोळ्या बनवण्यापासून सगळ्या भाज्या बनवण्यापासून. पहिले आठवडाभर मी आता काही गरज होती ना, दुसरं काही ऑप्शनच नव्हता. पण मला लक्षात आलं माझी काय सगळ्यांच्या आया वर्षानुवर्ष न कंटाळता आपल्याकडे अत्यंत अंडर एस्टिमेटेड असलेली ही जी पाककला आहे ती करतातच आहेत. आणि आपण पहिला घास घेतल्यानंतर आज ही कशाला भाजी केलीस, आज मीठच कमी पडलं आहे, हे इतकं मला लागलं मनाला माझ्याच की आपण साधं दिलेली एक कॉम्प्लिमेंटसुद्धा खरं तर पुरेशी असते. जी बाई सकाळपासून राबतीये, आपण सगळे बाहेर हवेशीर बसलेलो असताना ती त्या उकाड्यात गरम याच्यामध्ये सगळ्यांचा चविष्ट स्वयंपाक बनवून सगळ्या घराला खाऊ पिऊ घालते आणि त्यात आपले नखरे. तर असे अनेक सॅक्रिफायसेस आहेत. पण मला असं वाटतं म्हणूनच ती आई आहे, तिला हे जमतं म्हणूनच ती आपल्यासाठी करते लेकरांसाठी. क्या बात आहे. खरंच मी प्रत्येकाने इतके सुंदर किस्से सांगितलेत म्हणजे मी कायच बोलू. म्हणजे अर्थात ते हळवेही आहेत, ते मनाला स्पर्शून जाणारे आहेत, ते डोळ्यात पाणी आणणारे सुद्धा आहेत आणि म्हणूनच आई आई असते. आणि त्या आईला सलाम, त्या मर्दिनीला सलाम, एवढंच मी बोलीन आणि आज शेवट करीन मी या मुलाखतीचा. आणि खूप खूप भरभरून शुभेच्छा. हा हेतू जो आहे, हा इरादा बहुत नेक है श्रेयस. त्यामुळे सगळ्या संपूर्ण टीमला खूप मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.